हम्म. शुभ संध्याकाळ मॅम. शुभ संध्याकाळ. शुभ संध्याकाळ मॅम. शुभ संध्याकाळ. काय मिहीर, किती मोदक खाल्ले? मॅम 5-6. 5-6. बरं, छान. आणि ओजस्वी? माझी आई म्हणते 11 खाल्ली. बरं, ठीक आहे, पोट भरेपर्यंत खाल्ले है ना? मोजून मोजून नसतात काय? ओजस्वी, कसा झाला गणपती? तुमच्याकडे असतो? हो मॅम. आता आहे अजूनही? किती दिवसाचा असतो? आम्ही गणपती म्हणजे आम्ही घरचा गणपती असतो म्हणजे बरं, ठीक आहे. घरीच तू म्यूट झाली. ओके, कोण आहे? सुरभी. बाहेरनं नाही आणत. हो का? अच्छा, मग ठीक आहे. मोदक बनवले की नाही? हो मॅम. हम्म. योग्य पर्याय निवडा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. बापरे, योग्य पर्याय निवडामध्ये एबीसीडी येईल ना? 3 किंवा 4 पर्याय आहेत. हो ना, मग ठीक आहे. तो सॅम्पल तुम्ही सॅम्पल ते पाठवून त्याच्यावरनच लिहून पाठवते. नाही, ते त्याचा ते एक फोटो. हे देऊन काय उपयोग नाही ना, ते नाही, दुसऱ्या आणि धड्यांचं आहे. हो चालेल ना, म्हणजे ऍक्च्युली आपण आणि आपल्याप्रमाणे तो तयार. पेपर एवढा मोठा आहे, त्याचं हे पण नीट येणार हो नाही. का? नाही का? बरं, ठीक आहे, चालेल. म्हणून त्यातलं कंटेंट देते. नाहीतर म्हटलं आणि पॅटर्न तसाच राहणार असेल तर एक वेळा त्यांच्याकडून कन्फर्म करून घेऊया. ते नाही सांगणार. हो का? मी विचारलं बरं. तर त्यांनी म्हटलं हे करा काय, परीक्षा सोपी असते, काळजी करू नका. ते तर राहणारच, प्रश्नच नाही, पण अभ्यासही झाला पाहिजे ना पोरांचा. विराज, विराजची तर मज्जा आहे. विराज, पुण्यातले गणपती बघितलेस का रे? विराज, आहेस का? चला पहिले प्रार्थना घेऊया तोपर्यंत, बाकीचे यायचेच आहेत. कोण म्हणेल प्रार्थना? चालेल, सुरभी दमून आलेली आहे. मिहीर, विराज आणि ओजस्वी. चालेल. ओजस्वी सुरुवात कर. विराज दुसरं कडवं आणि मिहीर तिसरं कडवं. चला सगळ्यांनी ताट बसा. चला सुरू करा ओजस्वी. हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. हीच आमुची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. हीच आमुची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे.
हीच आमची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. आपले चालून पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आपला तो न्यावा. माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना. चालेल. फक्त मिहिरने लिहून पाठवलंय हा प्रश्न उत्तर. बाकीच्यांनी लिहिलंय की नाही? जिया, निर्मिती, सुरभी, ओजस्वी लिहिलेत का? उत्तर लिहिलेत का? कसली मॅम? कोण सांगेल कुठला धडा घेतला आपण? ओजस्वी सांग, कुठल्या धड्याचे प्रश्न उत्तर लिहायचे होते? मॅम, दिवाणाचे गुपित. दिवाणाचे गुपित. हा चला, आहे का PDF प्रिंट आउट आहे ना सुरभी? का ग प्रिंट आउट आहे की नाही पुस्तकाची? हो ना. तू प्रश्नोत्तर लिहिले नाहीस? नाही मॅम, माहित नव्हतं घ्यायचं होतं. बरं, आता एक असं करूया, आपण एक वेळा फक्त प्रश्नोत्तर पटकन आपण रिवाइज करू, ठीक आहे? त्याच्यानंतर मग चिमणीचे घरटे घ्यायचं का मॅडम? चिमणीचे घरटे आणि चिमणीचं घरट की कविता संपवूया? कविता पण थोडी छोटीशी आहे, पण ठीक आहे, पुसू नका. चिमणीचे घरटे चिमणीचे घरटे पुढच्या वर्गात वाचायला लावायचं आहे ना त्यांना. हो, स्नेहा घेते म्हणले पुढचा वर्ग. हो का? नाही म्हणजे वाचायला ते वाचनाचंच घ्यायला सांगितलं तिला. मग असं करूया, आज ही पुसू नका कविता घेऊया का? की सुरू करूया पप्पू? पुसू नका होईल आज. होऊन जाईल, ठीक आणि आहे. तो तिला वाचायला सांगूया, धडा वाचून घे म्हणून सांगूया. आणि मग त्याचे आपण प्रश्न येऊन शिकू आणि प्रश्नोत्तर घेऊ. वेळ मिळाला तर प्रश्नोत्तर करून घेईल ती. तेच. बघूया, चालेल. आज पुसू नका घेऊया. दिवाणाच्या गुपितचे प्रश्नोत्तर सुरभी संपव लवकर ते, किंवा मग व्हिडिओ ऑफ कर थोडा वेळ. काय खात बस. भूक लागली आहे ती. तर शुक्रवार फार तिला त्रास होतोय. माझं लक्ष राहील तुझ्याकडे. ए बंद कर व्हिडिओ. आम्हाला चिडवून खाते का? नाहीतर काय. हा मिहिर, वाच पहिल्या प्रश्नाचं उत्तर वाच, बाकीच्यांनी लक्ष द्या. हो मॅम, एक सेकंड. मॅम, पहिला प्रश्न आहे, दिवाणजी मध्ये कोणते विशेष गुण होते? मॅम, उत्तर आहे, दिवाणजी हे खूप कर्तबगार आणि नम्र होते. दोनच होते का रे? अजून होते ना? आणि चाणाक्ष होते पण होते ना. कर्तबगार, नम्र आणि चाणाक्ष होते. ठीक आहे, ऍड कर त्याच्यात चाणाक्ष होते. लिहून टाक पटकन एक शब्द. काय पार्थ, तुमचा आज इमोजी दिसतोय आम्हाला. हा ओजस्वी, लिहिलंस का उत्तर? मॅम, लिहितीये. पुढे लिहिलं नाही अजून. निर्मिती आणि काय लिहायचं? लिहायचं आता काही नाही. आता उत्तर मी विचारते मिहिरला, सगळ्यांनी मार्क करून घ्या पुस्तकांमध्ये आणि त्याच्यानंतर लिहून काढा. आता लिहायला वेळ नाही, आता आपण नवीन कविता घेणार. मिहिर, दिवाळीमध्ये कोणते विशेष गुण होते? लिहिलेस का तू प्रश्नोत्तर पार्थ? हो, मी लिहिले. छान. निर्मिती, तू लिहिले का? मग कधी लिहिणार आहे? आपला धडा संपून दोन 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 आठवडे आपण तो धडा घेतलाय पूर्ण. मध्ये सुट्टी पण आली. पार्थ, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सांग बरं. दिवाणजी
वाड्यात आल्यावर सर्वप्रथम काय करत? दिवाणजी राजवाड्यात आल्यानंतर सर्वप्रथम खजिन्याला लागून असलेला एका खोलीत गेले. एका खोलीत जात. एका सरळ खोलीत हा, ते प्रश्नाचं उत्तर पेज नंबर 30 वर मार्क करून घ्या सगळ्यांनी. चला मार्क करा ते प्रश्नाचं उत्तर. दिवाणजी राजवाड्यात आल्यानंतर सर्वप्रथम खजिन्याला लागून असलेल्या एका खोलीत जात. हो. आणि काय करायचे ते त्याच्यात, त्या खोलीत एक पेटी होती है ना, तर त्यातील एक पेटी उघडून त्यातील वस्तू बघत. हो ना? हो. करा करा, करेक्शन करा. जिया, निर्मिती, जा तोंडावर पाणी मारून ये. चलो जल्दी, चांगला तोंडावर फ्रेश होऊन पाणी छबक छबक मारून ये. तू झोपून राहिली आहे. मॅम पुढच्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ? हो, पुढच्या प्रश्नाचं पहिल्या प्रश्नाचं उत्तर लक्षात आलं सगळ्यांच्या? दिवाणजीमध्ये कोणते विशेष गुण होते? दिवाणजी कर्तबगार, नम्र आणि चाणाक्ष होते. हा, ठीक आहे. दिवाणजी राजवाड्यात आल्यावर सर्वप्रथम काय करत? ओजस्वी, सापडलं का उत्तर? हो मॅम. हा बोला. दिवाणजी राजवाड्यात आल्यानंतर सर्वप्रथम खजिन्याच्या लागून असलेल्या एका खोलीत जात. आत गेल्या खजिन्याला लागून खजिन्याला लागून असलेल्या एका खोलीत असलेल्या एका जात. खोलीत जात. आत गेल्यानंतर एक पेटी उघडत त्यातील काही वस्तू पाहत. काही बस क्षणात बस पाहिली. बस बस, तिथपर्यंतच. इतकं मोठं उत्तर नको आहे, एका वाक्यात उत्तर पाहिजे त्याचं. ठीक आहे, चला मार्क करून घ्या पटकन. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर सांग मिहीर. हो मॅम. तिसरा प्रश्न आहे, दिवाणजींनी राजाने दिवाणजींच्या हालचालीवर नजर का ठेवली? हा, मॅम ह्याचं उत्तर आहे, दिवाणजींच्या दरबारातील काही जणांनी तक्रार नोंदवली दिवाणजी बद्दल, म्हणून राजाने दिवाणजींच्या हालचालीवर नजर ठेवली. बरं, ठीक आहे. तर सगळ्यांना लिहिता येईल का हे उत्तर? मिहीरनी खूप छान थोडक्यात लिहिलेलं आहे. हा, काय केलं? दरबारातील काही लोकांनी, काही जणांनी किंवा काही लोकांनी तक्रार नोंदवल्यामुळे, दिवाणजी विरुद्ध तक्रार नोंदवल्यामुळे राजाने दिवाणजीच्या हालचालींवर नजर ठेवली. काय लिहाल का? आता हे लिहून आज लिहा आणि आजच पोस्ट करायचं आहे तुम्हाला. जिया, कळलं का तुला? पार्थ, तुला समजलं उत्तर? तू काय लिहिलं होतं उत्तर, सांग बरं पटकन. राजाने काही दिवस दिवाणजीच्या हालचालीवर नजर ठेवली आणि त्याच्या लक्षात आले की नाही 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 नाही, हे उत्तर नाही आहे. हे उत्तर नाही आहे. कशी नजर ठेवली विचारलाय का? का बरं नजर ठेवली विचारलाय. का बरं नजर ठेवली? कारण काही दरबारातील काही लोकांनी दिवाणजींच्या विरुद्ध तक्रार नोंदवली. हे उत्तर आहे. करेक्ट कर त्याला. म्हणजे रुमर्स का? तक्रार म्हणजे कंप्लेंट. ओ. तिसऱ्या पॅराग्राफ मध्ये सगळ्यांजवळ आहे ना प्रिंट आउट? निर्मिती, अंडरलाईन करून घ्या पटकन. हे बघा, तिसऱ्या पॅराग्राफ मध्ये आहे, एक दिवस दरबारातील काही जणांनी साहेबांकडून दिवाणजींविरुद्ध तक्रार नोंदवली. निर्मिती, ती झोपते मध्येच आणि फ्रीज पण झाली. झाले. हा, काढलं की प्रिंट आउट काय माहिती, बाकीच्यांनी घेतलंय, तिनेच नव्हतं घेतलं. सुरभी, ऑन करा आता व्हिडिओ. हो, झालं असेल तुझं, संपलं असेल, पाणी वगैरे पिऊ नये. हा, सुरभी तू लिहिलंस का? पटकन सांग मला. काय? मार्क केले का उत्तर? हो, करते ना. कर, ठीक आहे. हा, दिवाणजींच्या
उठून गेली. दिवाणजींच्या पेटीत काय होते? हा सांग बरं. ओजस्वी सांग. दिवाणजींच्या पेटीत एक फाटका अंगरखा, एक जीर्ण घोंगडे. घोंगडे आणि एक बांबूची तुटकी बासुरी होती. छान. ठीक आहे. ते आहे पेज नंबर 31 वर उत्तर. विराज, तू काय बसलायस? लिहिलेलं आहे का तू उत्तर? लिहिलेस का? अंडरलाईन केलंय. तू केलं, लिहिलंय? काय अंडरलाईन? हा, अंडरलाईन केलं. ठीक आहे. लिहून झाले का? लिहून नाही झाले. आज लिहायचे आहे आणि आजच पोस्ट करायचे आहे. ठीक आहे, जास्त वेळ लागणार नाही. आज आज आठवणीने सगळ्यांनी पोस्ट करा. पार्थ, तुला कळलं का उत्तर? दिवाणजीच्या पेटीत हेच लिहिलंय. मी आहे ना? हेच बरं. लिहिलंय. आता तू राजाने दिवाणजींच्या हालचालीवर नजर का ठेवली त्याचं उत्तर करेक्शन करून घे. हो, मी ठीक आहे. मी हे लिहू का? एक दिवस दरबारातील काही जणांनी राजेसाहेबांकडे जाऊन नाही गोड नाही नाही, एक मिनिट. राजे साहेबांकडे दिवाणजींबद्दल तक्रार नोंदवली, असं करायचं त्याला उत्तर तयार. आपल्याला तयार करायचं ना उत्तर, डायरेक्ट तसंच नाही लिहायचंय. गोड शब्दात तक्रार नोंदवली नाही, दिवाणजींविरुद्ध तक्रार नोंदवली. त्यामुळे राजाने दिवाणजींच्या हालचालींवर नजर ठेवली. कळलं? मिहीर, इथे दिवाणजींविरुद्ध तक्रार नोंदवली कर. दिवाणजींविरुद्ध तक्रार नोंदवली असं लिही. तू नुसतंच तक्रार नोंदवली लिहिलं ना? काय निर्मिती, प्रिंट आउट काढलं की नाही? तू बसणार आहे की नाही परीक्षेला? कुणी आहे का आई? परीक्षेला. हा, मग कधी कसं करशील तू? तू सारखं त्या याच्यात, तुला आता मी मार्क करायला सांगते, कसं मार्क करशील तू? तू प्रिंट आउट काढायला काय त्रास आहे एवढा? विसरायला होतंय. मॅम ऍक्च्युली खूप हा, काय बरं, होतंय? तू झाला नेटवर्क आपला. आता चांगले 2 कुठे उत्तरं बस राहिले बघा. बघूया. तू बऱ्याचदा स्टीलच असतेस. तुझं प्लीज अडकतं. तुझा व्हिडिओ बरोबर नसतो. तू जिथे चांगलं नेटवर्क आहे तिथे जाऊन बैस बरं. आणि अशी का बरं काहीतरी असं डल लॉस्ट का बरं वाटतेय? डल वाटते, डल. दुसरीकडे लक्ष आहे असं काहीतरी वाटून राहिलं तुझ्याकडे पाहून. नाही मॅम, मी फक्त आजारी आहे. बरं नाहीये, पण मग पीडीएफ काढून घे, प्रिंट आउट काढून घे पटकन, म्हणजे अभ्यास करायला सोपं पडतं. स्क्रीनवर नाही बघायला, स्क्रीनवर बघून त्रास होतो ना. ठीक आहे. तर दिवाणजींच्या पेटीत काय होते कळलं ना? ठीक आहे. सुरभी, तुला धडा समजला आहे? हो. हा, मग ठीक आहे. काय म्हणते ओजस्वी? मॅम तुम्ही तिसऱ्यात एक दिवस दरबारातील काही जणांनी राजेसाहेबांकडे जाऊन दिवाणजीं विरुद्ध तक्रार नोंदवली किंवा दिवाणजींबद्दल तक्रार नोंदवली. ओके मॅम. हा, ठीक. तो शब्द टाकायचा त्याच्यात, म्हणजे मग ते एका वाक्यात उत्तर लिहून होईल. आपल्याला एका ओके मॅम. वाक्यात लिहायचं ना, काय तक्रार नोंदवली ती नाही विचारलंय. हो मॅम. हा, ठीक आहे. त्यामुळे राजेसाहेबांनी दिवाणजींच्या हालचालींवर नजर ठेवली. विराज, लिहिता येईल का? काय रे? थोडक्यात उत्तरे लिहा. आता आता याचा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर आहे ते जे पुढचं तुम्ही वाचत होतात ते सगळं. राज दरबारातील काही जणांनी राजेसाहेबांकडे कोणती तक्रार केली, त्याचं उत्तर आहे ते. कोणती तक्रार केली? कोणती तक्रार केली? शेवटच्या पॅराग्राफ मध्ये वाचा. सुरभी, वाच. कोणती तक्रार केली? हो मॅम. दिवाणजी
असे बोलून त्याने दिवाण साहेब कामाला पुढं आता ते बरं ठीक आहे वाच. असे बोलून त्यांनी दिवाण साहेब कामाला सुरुवात करण्यापूर्वी खजिन्याजवळच्या खोलीत पेटी उघडून काहीतरी करत असतात हे सांगितले आणि शंका व्यक्त केली. हा एक मिनिट. तर काय होती त्याच्यात ती तक्रार वाच बरोबर. काय तक्रार केली मग त्यांनी? त्याला हा कोण आहे बोलताय? विराज काय म्हणतो? थोडं जवळ येऊन बोल. थांब तिचं उत्तर पूर्ण होऊ दे. तुझा आवाज बरोबर येत नाहीये विराज. आता बोल. बरं सुरभी त्याचं ते उत्तर व्यवस्थित तयार कर. राज दरबारातील काही जणांनी राजेसाहेबांकडे कोणती तक्रार केली? राज दरबारातील काही जणांनी राजेसाहेबांकडे राजेसाहेबांकडे तक्रार नोंदवली. बद्दल तक्रार केली की दिवाण साहेब कामाला हा सुरुवात करण्यापूर्वी खजिन्याजवळच्या खोलीत पेटी उघडून काहीतरी करत असतात हे बस तेवढंच. ठीक आहे. तक्रारचं पहिलं वाक्य आलं ना, राज दरबारातील काही जणांनी राजेसाहेबांकडे दिवाणजींबद्दल तक्रार केली की दिवाण साहेब कामाला सुरुवात करण्यापूर्वी खजिन्याजवळच्या खोलीत पेटी उघडून काहीतरी करत असतात. मिहीर लिहिलंस का तू हे? हा तू तू सरळ लिहिलं. राजेश बोल वाच बरं तू तुझं उत्तर. अनम्यूट कर मिहीर. हा बोल. नाही काही आवाज येत नाहीये. तुझा आवाज येत नाहीये. जिया तुला समजलं उत्तर ह्याचा? माझा आवाज येतो की नाही जिया? हो मॅम. हा मी विचारते तुला काहीतरी. हो मॅम. तुला समजलं त्याचं उत्तर? तुमचा आवाज येतोय मॅडम. मी विचारते आता ती बघा म्हटलं ना, ते फार उत्तर झालं की दणदणीत नाही. मुलांचं नाही का वाटत तुम्हाला? तेच आहे. अगं काहीतरी मी तुला समजलं का उत्तर? मॅम मी आन्सर लिहित होते. हा पण समजलं का काय लिहायचं आता? नाही मॅम. मग कसं लिहिते होती? मॅम मी मागचे आन्सर्स लिहित होते. मागचे आन्सर्स अंडरलाईन करून ठेव. आता आपण हे हो मॅम. कम्प्लीट करूया. ठीक आहे चालेल. तर राजदरबारातील काही जणांनी राजेसाहेबांकडे कोणती तक्रार केली? अरे मिहीर येतं का वाचता बघ बरं पटकन. मॅम तेच प्रश्न. नाही आता थोडक्यात उत्तर द्या आहे ना. मॅम मॅम तेच त्याचं आन्सर झालंय माझं. मग बोलते वाच बरं. बोलून वाचून दाखव. मॅम ते कोटेशन मधलं लिहायचं आहे. हो वाचून दाखव ना. माझा आवाज येतो? येतोय बोल आता. मॅम दिवाणजी दिवाणजी कामाला सुरुवात करण्याच्या आधी दरबार अरे तुझं उत्तर वाच ना. तू लिहिलेलं उत्तर. वही कुठे गेली तुझी? हा मॅम एक सेकंड. दरबारातील काही जणांनी राजेसाहेबांकडे दिवाण साहेब काहीतरी कामाला सुरुवात करण्यापूर्वी एका खोलीत पेटी उघडून काहीतरी करत असतात अशी तक्रार केली. हा तर ते बघ एका खोलीत नाही, खजिन्याजवळच्या खोलीतली. ठीक आहे. ठीक आहे. आणि ते बरोबर तसंच कोट्स मध्ये टाका म्हणजे मग उत्तर तसं छान तयार होतं. म्हणजे वेगळं लिहायची गरज नाही मग. समजलं का सुरभी? हा राज दरबारातील काही जणांनी राजेसाहेबांकडे आणि मग कोट्स मध्ये टाका दिवाण साहेब कामाला सुरुवात करण्यापूर्वी खजिन्याजवळच्या खोलीत पेटी उघडून काहीतरी करत असतात अशी तक्रार केली. समजलं सगळ्यांना कसं लिहायचं उत्तर? ओजस्वी समजलं का आता? हो मॅम. छान ठीक आहे. आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर कोण सांगेल? कोणी लिहिलंय? पार्थ तू लिहिलंय ना? मी ना ते थोड्या वाक्यातले उत्तर मी बाकीचे लिहिले पण मी ते 2 नाही लिहिले.
मी आता लिहितोय. बरं, मग हे लिहून झालं तुझं? कोणती तक्रार केली लिहून झालं? हो. बरं, मग आता बरं मिहीर वाच. दिवाणजी पेटीतील वस्तूंचे दर्शन कोणत्या उद्देशाने घेत असत? हो मॅम. दिवाणजी पेटीतील वस्तूचे दर्शन स्वतःचा लोभ वाढू नये व कार्याची जाणीव राहावी अशा कर्तव्याची उद्देशाने दर्शन घेत असत. कर्तव्याची, ते बरोबर लिही. तुझंच पेन्सिलनी लिहिलेलं तुला वाचता येत नाहीये. ते प्रिंट आउट मध्ये पहा व्यवस्थित शब्द तो कर्तव्य, कर्तव्याची जाणीव. हा, कळलं का उत्तर? ओजस्वी, काय लिहिशील उत्तर सांग मला. दिवाणजी पेटीतील वस्तूंचे दर्शन कोणत्या उद्देशाने घेत असत? दिवाणजी दर्शन पेटीतील वस्तूंचे दर्शन पेटीतील वस्तूंचे दर्शन स्वतःचा लोभ वाढू नये, स्वतःचा लोभ वाढू नये लोभ वाढू नये व कर्तव्याची जाणीव राहावी. लिहा सगळ्यांनी. राहावी अशा उद्देशाने घेत असत किंवा म्हणून घेत असत, काही पण लिहिलं तरी चालेल. मिहिरनी छान लिहिलंय, अशा उद्देशाने घेत असत. झालं सगळ्यांचं? लिहिलेलं उत्तर मला लिहून पोस्ट करा तुम्ही आता पटकन लिहून झाल्यावर. सुरभी, कळलं का उत्तर? हो. दिवाणजी पेटीतील वस्तूंचे दर्शन कोणत्या उद्देशाने घेत असत? दिवाणजी पेटीतील वस्तूंचे दर्शन स्वतःचा लोभ वाढू नये व कर्तव्याची जाणीव राहावी अशा उद्देशाने घेत असत. समजलं सगळ्यांना कसं लिहायचं उत्तर ते? जिया, समजलं का तुला? हो मॅम. बर, का बरं व्हिडिओ ऑफ केला? चला, कोणी कोणास म्हटले लिहिलंय का? हे आता ना नवीन आहे, आपल्या आतापर्यंत कधी आलं नव्हतं. कोणी कोणास म्हणाले, तो प्रश्न पण आपल्या परीक्षेत येणार आहे. तर ते कसं लिहायचं असतं, तर हे वाक्य लिहून घ्यायचं पूर्ण आणि मग लिहायचं कोण कोणास म्हणाले. हा मिहीर, तू उत्तर डायरेक्ट लिहिलेलं आहे ना, तसं नाही चालणार. वाक्य परीक्षेत लिहून त्याच्या पुढे लिहायचं. पहिले वाक्य लिहायचं आणि मग त्याच्या खाली डॅश लिहायची आणि मग कोणी त्याच्यातलं त्या वाक्याला कुणी कुणास म्हणाले ते लिहायचं. असं करायचं. ठीक म्हणजे आहे, हे पूर्ण वाक्य तसंच इन्व्हर्टेड कॉमा मध्ये नीट लिहून घ्यायचं. महाराज, आपण अत्युच्च पदावर ज्यांना नेमले त्यांच्याबद्दल आम्ही काय तक्रार करणार? क्वेश्चन मार्क, इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लीट आणि मग पुढे लिहायचं. कोणी म्हटलं हे? कुणी म्हटलं मिहीर? हे वाक्य दरबारातील काही जणांनी राजेसाहेबांना. ठीक आहे, राज दरबारातील काही जणांनी किंवा काही लोकांनी राजेसाहेबांना म्हटले. ओके, म्हटले किंवा विचारले लिहायचं, कारण प्रश्न आहे ना हा, म्हणून विचारले पण लिहू शकता तुम्ही. कोणी कोणास म्हणाले. ठीक आहे, म्हणाले, विचारले. राज दरबारातील काही जणांनी राजेसाहेबांना विचारले. ठीक आहे, हो. पुढचा प्रश्न कोण वाचेल? पुढचं वाक्य कोण वाचेल? हा, वाच. निर्मिती, हात वरती केलाय, बोला. काय झालं आहे आतापर्यंत? खोलीत काय केलं? कोणी कोणास म्हटले? काय चाललं आहे आतापर्यंत खोलीत काय केलं? हे दिवाणजींनी राजाने दिवाणजीला विचारले. राजेसाहेबांनी दिवाणजींना विचारले. ठीक आहे, बरोबर. शेवटचं वाक्य कोणी म्हटलं आणि कुणाला म्हटलं? सुरभी, वाच. तिसरं ना? हो. अशाने माझी लायकी मला कळते, लोभ वाढत नाही, कर्तव्याची जाणीव राहते. म्हण, कर्तव्याची म्हण. कर्तव्याची जाणीव राहते. कोण म्हणाला कुणाला?
अम, दिवाणजी राजसाहेबांना म्हणाले. राजे साहेबांना म्हणाले. ओके, चलो राजे दिवाणजी राजे साहेबांना नीट साहेबांना. लिहायचं बरं. ते त्यात जर लिहायचं चूक झाली तर नाही मार्क मिळणार. ते नीट हो, लिहायचं राजे अरे बरोबर. साहेबांना. मिहीर करेक्शन कर त्याच्यात. ते राज साहेबांना लिहून ठेवलाय तू. करेक्ट कर त्यात त्याला राजे राजे साहेब आहे साहेबांना. ना. आणि पुढच्या वेळी थोडस स्पष्ट लिहायचा प्रयत्न कर अजून ना. ठीक आहे, वाचायला जरा गडबड झाली. आता तुम्ही सगळे पेन वापरत असाल ना. वापरा बरं, पेनाने लिहा बरं उत्तर पेन सगळ्यांनी वापरत आता. असाल ना तर मोठी आहे तुम्ही सगळे. पेन हा. लिहा ना, म्हणजे मग जरा तरी दिसतं ते. हम्म. शेवटचं चूक की बरोबर ते सांगा. पहिलं वाक्य कोण वाचेल? हा, विराज वाच पहिलं वाक्य. अरे प्रिंट आउट ओपन आहे की नाही आहे? दरबारातील लोक राजाकडे राजांकडे दिवाणजींची नास्तिक नालस्ती. नास्तिक करत निंदा करत. नालस्ती. निंदा निंदा करत. नालस्ती. चूक आहे की बरोबर आहे सांग? बरोबर आहे की चूक आहे? बरोबर आहे. बरोबर आहे. ठीक आहे. हा, दुसरा कोण वाचेल? दुसरा वाच पटकन. पार्थ वाचतोस का? आहे का तुझ्याजवळ? तुझी जायची काय दिसते. हा, दिवाणजी राजवाड्यात आल्यानंतर वाच. वाचायची पण प्रॅक्टिस करायची आहे ना. दिवाणजी राजवाड्यात आल्यानंतर ना हा बोल. दिवाणजी राजवाड्यात आल्यानंतर सर्वप्रथम खजिन्याला लागून असलेल्या एका खोलीत आत एक गेल्यानंतर मिनिट, एक मिनिट. चूक की बरोबर ते सांगा चालू आहे. त्याच्यातलं दुसरं वाक्य वाचायचं आहे. प्रश्नोत्तरामधलं प्रश्न. चूक की बरोबर? अ, दिवाणजी राजवाड्यात आल्यानंतर सर्वप्रथम खजिन्याला लागून असलेल्या एका मंदिरात जात असत. हा, चूक आहे की बरोबर आहे? नाही. कुठे जाते? मंदिरात जात असायचे का मंदिरात जायचे का? नाही. कशा कुठे जायचे मग? मग त्यांना एका खोलीत जायचंय. खोलीत जायचे. तर मग काय आहे ते? चूक आहे. चूक ठीक आहे. चूक आहे. हा, आणि चालेल. हा प्रश्न बघा कसा आहे. चूक की बरोबर ते सांगा व चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा. मग आता हा, तुम्हाला हे दुरुस्त करून लिहावं लागेल. कळलं? हो. मग तुम्ही पुन्हा लिहायचं. हे काय येतं? मंदिराच्या जागी खोलीत जात. खजिन्याच्या. म्हणजे आम्हाला करेक्ट आन्सर पण लिहायचंय ना. हा, ते चूक आहे. ते चूक लिहायचं आणि करेक्ट आन्सर लिहायचं त्याचं. हो कळलं? वर आता हो. हे वाचायचं. आता तुम्ही मोठी झालात ना, हे जे वर दिलेलं असतं ना कॅप्शन, ते वाचायचं. त्याचं करायचं. काय दरवेळेस करायचं? असेल असं नाही. कधी नुसतंच म्हणतील की चूक किंवा बरोबर लिहा, पण कधी असं पण असू शकेल पुढे ऍडिशनल. ठीक आहे? पेपर नीट वाचायचा. कळलं? चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा. चुकीची विधाने म्हणजे चुकीचं वाक्य दुरुस्त करून करेक्ट करून लिहा. विधान म्हणजे वाक्य, वाक्य. सेंटेन्स. हम्म. चला ओजस्वी, तिसरं वाच. दिवाणजींच्या पेटीत सोन्याच्या व चांदीच्या मुद्रा होत्या. चूक. हा, मग त्याच्यात काय होतं ते सांग पटकन. दिवाणजीच्या पेटीत फाटका अंगरखा, फाटका अंगरखा, एक जीर्ण घोंगडे. घोंगणे आणि एक बांबूची तुटकी बासरी होती. ठीक आहे, गुड. जिया वाच चौथं. दिवाणजी पूर्वी एका खेड्यात गुरे राखत असत. चूक की बरोबर? मग काय करायचे ते दिवाणजी राजदरबारात यायच्या आधी? चौथं ना. हा, चूक आहे की बरोबर आहे?
कोण सांगेल चूक आहे की बरोबर आहे? कोण सांगेल? गुरे राखत असत. दिवाणजी राजदरबारात दिवाणजी म्हणून लागण्याच्या आधी काय करायचे? काय करायचे ते? मिहीर. मॅम ते दिवाणजी बनायच्या आधी ते म्हणजे असे मेंढ्यांचं आणि गायांचं रक्षण करायचे. मग काय राखायचे? लिहिलेलं आहे ना. जेव्हा गुरे म्हणजे दिवाणजी सगळं रे, म्हणाले गाय, म्हैस, राजेसाहेब या मेंढ्या, पदावर शेळ्या सगळ्यांना गुरं म्हणतात. हा मग काय आहे? मेंढ्या शेळ्याचा शब्द पण नाही आहे त्याच्यामध्ये, गुरेचा आहे प्रॉपर शब्द. हम्म. काय लिहिलेलं आहे? तेव्हा दिवाणजी आदबीने म्हणाले, राजेसाहेब या पदावर पोहोचण्यापूर्वी मी खेड्यात गुरे राखीत होतो. मग चूक आहे की बरोबर आहे त्यांचं ते वाक्य? मॅम जी बरोबर. हा लक्ष द्यायचं ना जेव्हा आपण तो धडा वाचतो, त्याच्यातल्या अशा गोष्टी पण माहिती पाहिजे ना. ठीक आहे, चला झालं सगळ्यांचं हे करून. आता आता आपण कविता घेऊया. कविता घेऊया. आणि पुढच्या याला शुक्रवारी आम्ही दोघी नसणार आहे. नवीन टीचर येणार आहेत तुमच्यासाठी. ओके, ते वाचनाची प्रॅक्टिस करायची. आपली तोंडी पण परीक्षा असते ना, तर 3-4 हे वाचायचं प्रॅक्टिस करायची. आणि तुम्हाला एक असा प्रश्न आहे, यांनाच आहे ना मॅडम, कवितेच्या ओळी सरळ करून लिहा का त्या दुसऱ्या वर्गाला? एक त्यामुळे मिनिट. कविता पाठ करून टाका. कविता पाठ केली ना, यांनाच आहे, मध्यमालाच आहे. कविताच्या ओळी योग्य क्रमाने लिहा असा एक प्रश्न आहे तुमच्या मागच्या जुन्या प्रश्नपत्रिकेत. तर त्यांनी वेगवेगळ्या ओळी दिल्या असतील, तुम्ही ओळीनी लिहायच्या त्या. जशी पुस्तकात कविता आहे ना तशी लिहायची. त्यामुळे दोन्ही कविता पाठ करून टाका. सोपं आहे, सोपं आहे एकदम. हा, एकदम म्हणजे मग तुम्हाला आपोआपच येईल. हो की नाही? पाठ केल्यावर लगेच येऊन जाईल. बरं मॅडम, तुम्ही वाचून दाखवा पहिले आता. पुसू नका. हो. कवितेचं नाव आहे पुसू नका. काढा बघूया. पुसू नका याचा अर्थ काय माहितीये का आता तुम्हाला? पुसू नका म्हणजे काय माहितीये का अर्थ? कारण पुसण्याला 2 अर्थ आहेत ना. फरशी पुसतो, नाक पुसतो, हो ना. हा एक अर्थ झाला. आणि दुसरा अर्थ आहे विचारणे, विचारपूस करणे म्हणतो की नाही आपण, तसा इथे अर्थ आहे. पुसू नका याचा अर्थ आहे विचारू नका. हा, कळलं? तुम्ही मुलं डल का झाले सगळी? पूर्वी सारखं हे करायला लागायचं आम्हाला, म्यूट करा म्यूट करा म्हणायला लागायचं. आता सगळे म्यूटच झालेत आपोआप. का बरं असं? आवडत नाहीये का शाळा? मीर, शाळा आवडत नाहीये? आवडते ना, मग बोलत का नाही आता? कळलं पुसू नकाचा अर्थ कळला? पुसू नका म्हणजे विचारू नका. आता काय विचारू नका ते खाली कवितेत दिलंय. कवी कोण आहेत? यशवंत देव. ते मोठे संगीतकार पण आहेत आणि कवी पण आहेत. त्यांनी स्वतःच्या त्याला संगीत देऊन बरीच गाणी केलेली आहेत. मॅम हा, मॅम ते लास्ट त्याच्यावरती लिहिलंय ना काय? ते पुसू नका म्हणून. हो, 15वा आहे. पीडीएफ मध्ये लास्ट आहे. हा, जात कोणती पुसू नका, धर्म कोणता पुसू नका, उद्यानातील फुलास त्याचा रंग कोणता पुसू नका. हिरवा चाफा कमळ निळे, सुखद सुमांचे गंध मळे, एकच माळी या सर्वांचा नाव तयाचे पुसू नका. सद्धर्माचा एकच न्याय, कष्टाचा एकच अध्याय, डाव्या उजव्या करात काही भेद मानुनी फसू नका. रहीम दयाळू तसाच राम, मस्जिद मंदिर मंगलधाम, जपुनी शांतीचा मंत्र सुखाने, एक दुजाला दसू नका. जन्मा आलो मुले म्हणून भरतभूमीच्या कुशी मधून, तिचीच आम्ही सर्व लेकरे, नाव आमचे पुसू नका. कळलं? पुसू नका म्हणजे विचारू नका. आता काय काय विचारू नका ते खाली दिलंय. जात कोणती पुसू नका, ते तुमची जात कोणती आहे विचारू नका. धर्म कोणता पुसू नका. तुम्हाला माहिती आहे का आपल्या इकडे वेगवेगळ्या जाती आणि धर्म आहेत म्हणून?
माहितीये का? कोणी हिंदू असतं, कोणी ख्रिश्चन असतं, कोणी मुस्लिम असतं, हो की नाही? ते आपल्याला धर्म आपला जो आहे तो आपल्याला बाय बर्थ मिळतो. आता आपण सगळे हिंदू ह्याच्यात जन्मलोय. आपला सगळ्यांचा धर्म कुठला आहे? हिंदू आहे. आणि जात वेगवेगळी असू शकते. कोणी ब्राह्मण असतं, कोण वैश्य असतं, कोण बाकी काय काय असतं. ते ते आपल्याला जन्म जिथे आपला होतो त्याच्यावरून आपली जात आणि धर्म ठरतो. पण एकमेकाला ते विचारू नका असं सांगतोय कवी. मॅम हम्म बोल. मॅम तिसऱ्या कडव्याची लास्ट लाईन म्हणजे डसू नका. सांगते ना, आपण एक एक पुढे जाऊया ना. उद्यानातील फुलास त्याचा रंग कोणता पुसू नका. हा, हे तर सोपं आहे. पुसू नका म्हणजे विचारू नका, हे सगळीकडे कॉमन आहे. उद्यानातील फुलास त्याचा रंग कोणता पुसू नका. हिरवा चाफा कमळ निळे सुखद सुमांचे गंध मिळे. आता सुमन हा शब्द आहे फुलाला कॉमन, आपलं समानार्थी शब्द आहे सुमन फुलांना. सुखद सुमांचे गंध मळे म्हणजे सगळ्या फुलांचा छान गंध येतो की नाही, तर त्यांनी त्याला मळ्याची उपमा दिली आहे. हे डोळ्याला सुखवणारे आणि नाकाला पण छान वाटणारे सुगंधाचे मळे आहेत. एकच माळी या सर्वांचा नाव तयाचे पुसू नका. आता हे माळी म्हटलं इथे कोणाला म्हटलंय माहितीये? देवाला किंवा जे आपली हे आहे यशू म्हण किंवा कोणी जी परमशक्ती आहे त्याला माळी म्हटलंय ह्या याचा. कारण सगळं ते त्याच्या कृपेने उगवतात ना फुलं फळं सगळी, म्हणून त्याला म्हटलेलं आहे एकच माळी या सर्वांचा नाव तयाचे पुसू नका. जे मग तो राम असेल, कृष्ण असेल, अल्लाह असेल किंवा अजून काय तुमचं येशू असेल किंवा आणखीन बरेच देव आहेत ना, त्यातला कोणीही असू शकेल, तर त्याचं नाव काही विचारू नका. हा सगळा एकच आहे. सद्धर्माचा एकच न्याय, कष्टाचा एकच अध्याय. सद्धर्म म्हणजे काय? तर चांगला धर्म. चांगला धर्म म्हणजे काय? चांगली वागणूक आपली. दुष्टपणे वागू नका. दुष्टपणे वागू नका. कष्टाचा एकच अध्याय. आता कोणालाही कष्टाशिवाय काही मिळतं का सांगा? प्रत्येकाचे कष्ट वेगळे असतात, पण कष्ट म्हणजे काम हे करावंच लागतं की नाही. म्हणून कष्ट हेच एक खरं आहे. आणि सद्भाव म्हणजे चांगलं वागणं हाच धर्म आहे किंवा हाच एक योग्य मार्ग आहे. डाव्या उजव्या करात काही भेद मानून फसू नका. हा डावा आहे, हा चांगला नाहीये, उजवाच फक्त चांगला आहे, उजव्या बाजूचं चांगलं आहे, डावीकडचं चांगलं नाहीये, असं काही भेद करू नका. कारण सगळे फसू नका त्याच्यामुळे. डाव्या बाजूला असलेल्याही चांगल्या गोष्टी असू शकतात की नाही. डावं म्हणजे वाईट वगैरे म्हणतो आपण ना, त्याला असं डावा म्हणतात, उजवा डावा म्हणतात ना. आपण बहुतेक कामं उजव्या हाताने करतो, बरोबर की नाही. त्यामुळे असं एक हे आहे की उजव्या हाताने केलेली कामं चांगली आणि डाव्या हाताने केलेली चांगली नाही. पण असं दरवेळीच असेल असं नाही. म्हणून ते त्याच्यात असं डावं उजवं करून फसू नका. तुम्ही योग्य काय ते निवडा, असं कवीचं सांगणं आहे. त्यांनी फसू नका. हे डाव्या बाजूला आहे म्हणून ते वाईट आहे असं म्हणू नका. दोन्हीत काही भेद नाहीये. कोणी कोणी डावरे असतात तर त्यांचा तोच हात पुढे येतो ना, मग ते काय वाईट असतात का? नाही. लेफ्टी असतात ते, बरोबर की नाही. आता आपले किती क्रिकेटर लेफ्टी आहेत. मग तसं असेल तर फसू नका तुम्ही. चांगलं वाईट काय ते नीट बघून घ्या असं कवीचं सांगणं आहे. रहीम दयाळू तसाच राम, मंदिर मस्जिद मंगलधाम. जे रहीम म्हणजे अल्लाला समानार्थी शब्द आहे ना. त्या मुसलमानांचा देव रहीम आहे, आपला देव राम आहे, हो की नाही. म्हणजे दोघही दयाळूच आहेत ना. कोणी असं कुठला देव वाईट करायला सांगेल का? दुष्टपणा करायला सांगेल का? तर नाही सांगणार. सगळे प्रेमानेच वागा हा संदेश देतात की नाही. तसा राम पण दयाळू आहे, रहीम पण दयाळू आहे. आणि मंदिर मस्जिद मंगलधाम. मंगलधाम म्हणजे चांगलं ठिकाण, जिथे आपल्याला प्रसन्न वाटतं अशी. धाम म्हणजे घर, घराला धाम म्हणतात. समानार्थी शब्द आहे. मंदिर मस्जिद मंगलधाम. मंगल म्हणजे चांगलं, प्रसन्न जिथे वाटतं ते. म्हणजे मंदिरात गेल्यावरही प्रसन्न वाटतं. आपण आपल्या मंदिरात जातो, आपल्यालाही प्रसन्न वाटतं. आता हे मुस्लिम लोक मशिदीत जातात, त्यांना प्रसन्न वाटतं. जे काय दोन्ही मंगलधाम आहेत, त्याच्यात भेदभाव करू नका. जपुनी शांतीचा मंत्र सुखाने, एक दुजाला डसू नका. जे शांती जर ठेवली आपण, आता तुम्ही बऱ्याच आता तुम्ही मोठे आहात, तुम्हाला असं पेपरमध्ये वगैरे वाचायला येतं की नाही,
हिंदू मुस्लिमांच्यात दंगे झाले, मुसलमानांनी हल्ला केला, मागे बॉम्बस्फोट वगैरे झाले होते, आठवतंय का? माहितीये तुम्हाला? मुंबईत खूप सारे बॉम्बस्फोट झाले होते. किंवा हे पाकिस्तान आपल्यावर हल्ला करतं, हो की नाही? आता सगळं कमी झालंय मोदी आल्यापासून, पण असं आधी होतं. मुस्लिम वगैरे सगळे दंगे करत होते, मुद्दाम असं देवळात जायचं, काहीतरी घाण टाकायची आणि मग हिंदू चिडायचे, मग भांडणं व्हायची त्यांच्यात. आता नाहीये तसं, कमी झालंय सगळं. पण म्हणून काय तर सगळेच जर शांतीने राहिला, शांती हा सुखाचा मंत्र आहे, प्रत्येक जण शांती राहिला तर भांडण होईल का? आता आमच्या इकडे ना दोघी आहेत, ती सुरभी आहे आणि छोटी आभा आहे, दोघी सारख्या भांडतच बसतात, कोणीच थांबत नाही. ती एक बोलणार की ही एक बोलणार, ती एक बोलणार की हे एक बोलणार. तर एक जण थांबलं त्याच्यातलं तर मग आपण शांती होईल की नाही? म्हणून हिंदू मुस्लिमांनी पण दोघे जर शांतपणे राहिले तर काहीच त्रास होणार नाही कोणाला. आणि डसू नका म्हणजे डास वगैरे चावतो की नाही, चावण्याला डसू म्हणतात, डसणे म्हणतात. पण आता इथे खोडी काढणे या अर्थाने एक दुजाला म्हणजे एकमेकाला खोडी काढू नका त्याची. हिंदूंनी हिंदूंप्रमाणे वागा, मुसलमानांनी मुसलमानांप्रमाणे वागा. एकमेकांच्या मध्ये जाऊन एकमेकाला त्रास देऊ नका, शांतीने सुखाने राहा. जपुनी शांतीचा मंत्र सुखाने, एक दुजाला डसू नका. सगळे शांत राहिले तर भांडणच होणार नाही ना. आता कोणाला आहे का लहान लहान बहीण, मोठा भाऊ कोणाला आहे का? सिबलिंग आहे? पार्थला आहे? कोण आहे पार्थ? छोटा भाऊ आहे. भाऊ आहे, मग तू खोडी काढतो की नाही त्याची? खूप. खूप. मग ती काढली नाहीस तर तो रडणार नाही, मग शांतीच राहील की नाही? नाही, ऍक्च्युली ना तो सुरू करतो आणि मग आमचे भांडणं होतात. भांडणं होतात. बघा आता नेक्स्ट टाइम तू शांत राहा, तो लहान आहे. हा, बघ आता मग काय होतंय बघ, मग शांतीने कसं होतंय बघ. जन्म आता ह्या मुलांना काय सांगायचंय, मुस्लिम धर्म सगळं वगैरे काय? नाही कळलं त्यांना, ठीक आहे. हो तुम्हाला ना, कळलं ना, मेसेज कळला ना काय आहे? मेसेज कळला ना काय आहे. म्हणजे सगळे जर आता भारतामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात, जर ते सगळे मिळून मिसळून राहायला हवे असतील आपल्याला, तर एकमेकांना त्रास न देता राहिले तर सगळीकडे शांतता राहील, असं त्या कवीचं म्हणणं आहे. कवीचं म्हणणं ठीक आहे. आहे? पुढचं last. जन्मा आलो मुले म्हणून, भरत भूमीच्या कुशीमधून. म्हणजे आपण सगळे भारतीय आहोत ना. आता हा तिकडे पण भारतीयच आहेस ना पार्थ, हो की नाही? तिकडे असलास तरी भारतीयच आहेस. तिचीच आम्ही सर्व लेकरे, नाव अमुचे पुसू नका. जसं तू पार्थ आहे, तू जिया आहे, तू निर्मिती आहे, असं काही विचारू नका. आम्ही सगळे भारत भूमीची म्हणजे आपण सगळे भारतीय आहोत. थोडक्यात काय संदेश आहे की तुम्ही एकीने राहा, मुसलमान असू दे, ख्रिश्चन असू दे, कोणी पण असू दे, पण आपण ही सगळे भारत भूमीमध्ये राहतो, आपण तिची मुलं आहोत, तर आपण भारतीय म्हणून राहूया. आमचं नाव वेगळं नाहीये, आम्ही सगळे भारतीय आहोत, असा संदेश कवीनी दिलेला आहे. समजलं? कुठला राहिलाय शब्द? नाही कळली झालं. सगळी कविता? कळली? सोपी आहे ना? काय सोपी आहे. वाचायला लावायची का एक वेळा? मला वाटतं होईल 5 मिनिटात वाचून. होईल ना, आहे नव्हे. कळली एक का? प्रश्न पण थोडासा आहे. सर्व धर्म समभावावर आहे कविता. आणि काय आहे ना, हे आता कविता खूप पूर्वी लिहिलेल्या आहेत, तेव्हा हे सारखे दंगे वगैरे असं सारखं व्हायचं. ती खूप पूर्वी लिहिलेली आहे. हे आता जवळजवळ 100 वर्षाचे असतील यशवंत देव. हो बरोबर. आणि त्यामुळे खूप जुनी कविता आहे, जेव्हा थोडं इंग्रजांचं राज्य होतं नव्हतं अशा काळातल्या आहेत ह्या कविता. त्यामुळे मग ते इंग्रज पण तेव्हा त्रास द्यायचे ना, ते भांडण लावून द्यायचे, म्हणून तेव्हा लिहिलेली ती कविता आहे. ठीक आहे, कळलं? समजली का सगळ्यांना? निर्मिती, ताई खोडी काढते की नाही तुझी, का तू ताईची काढतेस? आपण एक प्रश्न घेऊया, कोण कोणाची खोडी काढते? मी पण काढते माझ्या नातींच्या खोडी, माहितीये का? चालेल. वाचते का ओजस्वी? वाच पहिलं कडवं वाच. दोघांना सांगूया वाचायला, मग पाहिजे तर एका वाक्यातच आहे, प्रश्नोत्तर घेऊन टाकूया. डायरेक्टच घेऊया, होऊन जाईल. वाच पटकन. जात कोणती पुसू नका, धर्म कोणता पुसू नका, उद्यानातील फुलास त्याचा रंग कोणता पुसू नका. 1 मिनिट ओजस्वी, ते कोणता कोणता नाही म्हणायचंय, कोणता, तण पूर्ण म्हणायचंय.
ते न ला त लावलेला आहे का? नाही ना, अर्धा आहे का न? पूर्ण म्हणायचा. ठीक आहे. तर जात कोणती पुसू नका, धर्म कोणता पुसू नका. ठीक आहे, पुढचं वाच. हिरवा चाफा कमळ रे सुखद सुमांचे गंध मळे एकच माळी या सर्वांचा नाव त्याचे पुसू नका. ठीक आहे, बस. हा, सुरभी वाच पुढचं. सद्धर्माचा एकच एकच न्याय, कष्टाचा एकच अध्याय, डाव्या उजव्या करांत काही भेद मानूनी फसू नका. हसू नका. ठीक आहे, पुढचं वाच. मीच हो, वाच. रहीम दयाळू तसाच राम, मशीद मंदिर मंगल धाम, जपुनी शांतीचा मंत्र सुखाने, एक दुजाला डसू नका. ठीक आहे. हा, शेवटचं जिया आहे का? तू वाचते का? हो मॅम. वाच. जन्मा आलो मुले म्हणून भारतभूमीच्या भरतभूमीच्या येते. भारतभूमीच्या कुशीमधून तिचीच आम्ही सर्व लेकरे नाव आमचे पुसू नका. कवी यशवंत देव. ठीक आहे, चला पहिल्या प्रश्नाचं उत्तर कोण सांगेल? मग मी सांगू शकते. बोल, प्रश्न वाच. चाफा व एक वाक्यात उत्तर द्या. चाफा व कमळ यांचे रंग कोणते? चाफाचा रंग हिरवा आणि कमळचा रंग निळा आहे. मॅम. हा, बोला. आता मला शाळेला जावं लागेल, तर मी लिव्ह करू शकतो? हो, हे प्रश्नोत्तर लिहून आणशील पण मग. ठीक आहे. हो, प्रश्न उत्तरे म्हणजे एका वाक्यात कितीपर्यंत? हा, सगळेच एका म्हणजे थोड्या वाक्यात पण लिहायचंय ना? थोडक्या वाक्यात. हो, एकच प्रश्न आहे तो. एकच आहे प्रश्न, थोडक्यात उत्तरे द्या. म्हणजे 5 लिहायचेत ना मला? 5 आणि बाकी पण सगळे? हो. ठीक आहे, छोटं छोटं आहे सगळं. सगळं छोटं छोटं आहे आणि येईल तुला. सगळं सोपं आहे, तुम्हाला सगळ्यांना येईल. दिवाणीचे गुपित पण लिहून काढ. हो, चालेल. चला. हा, चला घ्या. थँक्यू. मंगलधाम कशास म्हटले सुरभी? गुड डे. बोला सुरभी मॅडम. काय मंगलधाम कशास म्हटले आहे? कशास म्हटले? काय मला ऐकू येत नाही यार. अरे बापरे, माझा आवाज गेला की काय? नाही हो, येते ऐकू. मंगलधाम. दुसरा प्रश्न, मंगलधाम कशास म्हटले आहे? बाकीच्यांनी लिहा तोपर्यंत. मंगलधाम कशास म्हटले? काय ग? बोला ओजस्वी, बोला. मंगलधाम मशीद मशीद मंदिरला म्हणलेला आहे. अंडरलाईन. छान, अंडरलाईन करा. ठीक आहे, चालेल. तिसरा प्रश्न, कवीने कोणता मंत्र जपावयास सांगितला आहे? मंत्र. शांतीचा मंत्र. कोणता मंत्र? जपुनी शांतीचा मंत्र आहे ना? कवीने शांतीचा मंत्र जपावयास सांगितला आहे. निर्मिती, समजलं का तुला? लिहिशील पटकन. सुरभी, कळलं? ओजस्वी, छान. हा, नाव आमचे पुसू नका असे म्हणणारे कोण आहेत? नाव आमचे पुसू नका. भारत भूमीच्या मुले. भारत भूमीची मुले किंवा मुले, लेकरे असे म्हणणारे कोण आहेत? भारत भूमीची लेकरे म्हणतात नाव आमचे पुसू नका असे म्हणा.
नाव आमचे पुसू नका असे म्हणणारे भारत भूमीची लेकरे आहेत. असे म्हणणारी नाही म्हणणारी भारत भूमीची लेकरे आहेत. ठीक आहे, कळलं का विराज? उत्तर कळलं? ठीक आहे, चालेल. निर्मिती समजलं का तुला? पुढच्या वेळी प्रिंट आउट घेऊन त्याच्यात व्यवस्थित प्रश्न उत्तर. कवीने काय विचारू नका असे विचारले, आता ते काय विचारू नका म्हणजे पूर्ण कविताच. पुसू नका ते लिहायचं. तुम्ही लिहा. ठीक आहे, बंद करूया मॅडम, दुसरा वर्ग आहे ना. हा आहे ना, मी घेते 5 मिनिटं, तुम्ही या. मी घेते एवढं पण संपून ते जाईल. लॉग इन करायला त्यांना हे करायला लागेल ना. आता मग अजून 5 चालेल एवढं 5 मिनिटं आहेत ना अजून, पण घ्या होऊन जाईल. मी पटकन सांगते. थोडक्यात उत्तर लिहा जे आहे. कवीने काय विचारू नका असे म्हटले? जात विचारू नका, धर्म विचारू नका, उद्यानातील फुलांस त्यांचा रंग विचारू नका. त्याच्यानंतर बस तिथपर्यंतच. ठीक आहे, काय विचारू नका पर्यंत. आणि नाव आमुचे पुसू नका. पुसू नका, नाव विचारू नका, भारत भूमीच्या लेकरांचे नाव विचारू नका. ठीक आहे, जिथे जिथे पुसू नका तेवढं सगळं विचारू नका मध्ये लिहायचं. कळलं सगळ्यांना? शब्दामागे अ हा उपसर्ग जोडून विरुद्धार्थी शब्द लिहा. जसं भेद अभेद, तर मान्य अमान्य, शक्य अशक्य, विश्वास अविश्वास. ठीक आहे, कवितेत पुसू नका हे शब्द खालीलपैकी कोणत्या अर्थाने आले आहेत? पुसून काढू नका की विचारू नका? कुठल्या अर्थाने आलाय? विचारू नका. विचारू नका. चला अंडरलाईन करा त्याला. कवितेतून तुम्ही काय शिकाल ते थोडक्यात लिहा. तर तुम्ही स्वतःचे जो विचार आहे तो स्वतःचा विचार लिहून काढा. 2-3 वाक्यात लिहिलं तरी चालेल. मी काय सांगितलं? सर्वधर्म समभाव असावा, हे माझं उत्तर आहे. तुम्ही पण विचार करा त्याच्यावर की कवितेतनं काय आपल्याला मेसेज मिळालाय. समजलं का सुरभी? कळलं? तर कवितेतून तुम्ही काय शिकाल ते थोडक्यात लिहा. एकमेकांमध्ये भेदभाव करायचा नाही, शांतीने राहायचे आणि सगळ्यांसोबत सामंजस्याने मिळून मिसळून राहायचे ना. कुणाची जात विचारायची नाही, धर्म विचारायचा नाही. सगळ्यांनीच आपल्याला स्वतःला भारत भूमीचे लेकरे समजायचे. भारत भूमीची लेकरे, आपण सर्वजण भारत भूमीची लेकरे आहोत. मोकळ्या जागी योग्य शब्द लिहा. एकच माळी त्या सर्वांचा नाव तयाचे. ठीक आहे, तिचीच आम्ही सर्व लेकरे, नाव आमुचे पुसू नका. ठीक आहे जिया, समजतंय का? हो मॅम. जात कोणती पुसू नका, धर्म कोणता पुसू नका, उद्यानातील फुलास त्यांचा काय आहे? रंग कोणता नका. सोपं होतं ना? छान होती कविता, आवडली सगळ्यांना? हा बोला. विराज काय म्हणतो? विराज काय म्हणतो? जवळ येऊन बोल. आता आवाज येत नाहीये पुन्हा तुझा, बोल. नाही, काय कळलं नाही. तू महत्वाचंच बोलत नाही, मॅडमच तेवढं ऐकू आलं. बोल पटकन. मॅम सेकंडचा आन्सर काय आहे? हा, सगळ्यांचा आन्सर आहे. ठीक आहे, तर सगळ्यांचे तर तुम्हाला आता कळलं. तर तुम्ही आता दिवाणाचे गुपित आणि हे पुसू नका रविवारपर्यंत लिहून मला पोस्ट याच्या ग्रुपवर पोस्ट करा. चालेल? निर्मिती, ओजस्वी, सुरभी, तुमच्या जवळ रविवारपर्यंत वेळ दिला मी आता. रविवारी संध्याकाळपर्यंत आठवणीने लिहून, आता बसल्या बसल्या लिहून काढा सगळे उत्तर पटकन. जास्त वेळ लागत नाही आणि पेननी लिहा. चालेल? ठीक आहे, जमलं? हा, मग आता भेटूया आपण. म्हणजे आम्ही आणि स्मिता मॅडम नाही राहणार, पण त्याच्या पुढच्या शुक्रवारी नक्की भेटू. चालेल? आणि या शुक्रवारी ते पप्पू आणि चिमणीचं घरटं वाचायचं आहे. ते छान स्पष्ट आणि शुद्ध काय म्हणजे शुद्ध आणि स्पष्ट वाचन करा. म्हणजे त्या नवीन टीचर येणार आहे त्यांना इम्प्रेस करायचं आहे की आम्ही छान शिकलो म्हणून. हा, ठीक आहे. काय कळलं का? अडखळत नाही वाचून दाखवायचं त्यांना. आणि मग त्याचे जमले तर ते पण करून घ्याल. भेटूया नंतर. मॅडम दुसरी मीटिंग शुभरात्री सगळ्यांना. हो, शुभरात्री. शुभरात्री मॅम. या तुम्ही 10 मिनिटांनी. येते. चालेल.